राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, यावरून निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। ठाकरेंचा किल्ला ढासळतोय, प्रत्येक जण आपापल्या विटा घेऊन बाहेर पडतोय, असा प्रहार आमदार निलेश राणेंनी केला। माजी आमदार वैभव नाईकांना धक्का देत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उबाठाचे नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती जळवी यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नितेश राणेंनी पुन्हा एकदा मवियाच्या नेत्यांना डिवचलं। मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नसल्याचं नितेश राणेंनी भर सभेत म्हटल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपमध्ये यावं, असं थेट आवाहन त्यांनी सरपंचांना केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही। आम्ही काल वाट बघत होतो। आजकाल आमदारांची मुलं कोण कुठे जातील, कोण कुठून येतील याचा काही पत्ताच लागत नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलं आणि तानाजी सावंतांना टोला लगावला। देशाच्या विकासासाठी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी आपण परजीवींची जमात तर निर्माण करत नाही आहोत ना, असा परखड सवाल सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केला। लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे लोकांना मोफत गोष्टी मिळतायत, त्यांना पैसे तर काही योजनांद्वारे मोफत धान्य मिळतं, त्यामुळे ते काम करण्यास तयार होत नाहीयेत, असंही न्यायालयानं म्हटलंय। जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर घटून 4.31% आलेला आहे। हा मागील 5 महिन्यांचा निचांक आहे। तर किरकोळ महागाईतील ही घट प्रामुख्याने भाजीपाला, अंडी आणि डाळींच्या किमती कमी झाल्यामुळे झालेली आहे, असंही स्पष्ट झालंय। डिसेंबर 2024 मध्ये किरकोळ महागाई दर 5.22% इतका होता। भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली 50 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे। बँकेनं बुधवारी या संदर्भात निवेदन जारी केलं। 50 रुपयांच्या या नोटा महात्मा गांधींचं छायाचित्र असलेल्या नव्या मालिकेतील नोटांप्रमाणेच असतील। तसंच पूर्वी जारी केलेल्या 50 रुपयांच्या सगळ्या नोटा चलनामध्ये वैध असणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचंही नाव प्रदेशाध्यक्षपदाकरता चर्चेत आहे। मनसेच्या निष्क्रियांना घरी बसवून तरुणांना संधी देण्याची शक्यता व्यक्त होते। राज ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी आचारसंहिता बनवण्याचं काम हाती घेतलंय। त्यासाठी ते ठराविक पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेत आहेत, मात्र आराखडा बनवण्याकरता कुणाची मदत घेत नाहीयेत याची गुप्तता बाळगली जाते। 9 मार्चला वर्धापन दिनी मेळाव्यातून पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून कळतंय। इगतपुरी ते आमने हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या महिन्याभरामध्ये वाहतुकीकरता खुला केला जाणार आहे। या मार्गावरील अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अधिक जलद होणार आहे। सिडकोच्या 26,000 घरांसाठी 15 फेब्रुवारीला संगणकीय सोडत काढली जाणार आहे। विशेष म्हणजे ही सोडत तळोजा नोडमध्ये काढली जाणार आहे। दरम्यान विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्यानं सिडकोची आर्थिक कोंडी झाली आहे। तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्याकरता सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली कामं सुरू आहेत। यात अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याचं आढळून आलंय। या अनुषंगानं अगदी भिंतीच्या आतलाही तड्यांचा भाग घेतला जातोय, शोधला जातोय। एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर त्या करता करण्यात येतोय। मुंबई महापालिकेने मिशन रेवीज या संस्थेच्या सहकार्यानं सप्टेंबर 2024 पासून मुंबईतील भटक्या श्वानांची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे। या अंतर्गत
रेल्वे स्थानकावर बसवण्यात आलेल्या स्वयंचलित सरकत्या जिन्यांवर आता डिजिटल सेन्सर्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील स्टेशनवरील 164 सरकत्या जिन्यांवर सध्या ही व्यवस्था करण्यात येणार आहे। घाटकोपर मुंबई इथल्या लोहमार्ग पोलिसांच्या जागेवर असलेले बेकायदेशीर होर्डिंग्स कोसळले आणि झालेल्या अपघातात 3 मे 2024ला 16 जणांचा मृत्यू झाला होता। राज्य सरकारने नेमलेल्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आणि एक मोठी बातमी आपण बघतोय। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी हे ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र त्यांनी केलेला आहे आणि ठाकरेंच्या पक्षातील उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार अशा चर्चा रंगल्या होत्या। निवडणुकीनंतर ते नाराज होते। त्यांनी त्यांची नाराजी ही उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलूनही दाखवलेली होती। मात्र त्यानंतर सुद्धा कदाचित काही समाधानकारक परिणामकारक असे बदल झाले नाहीत। त्यामुळे ते गेले काही दिवस हे अलिप्त होते, कुणाच्या संपर्कात नव्हते, पक्ष सोडतील अशी चर्चा होती। या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे। राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा देऊन टाकलाय। त्यामुळे त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर आता शिक्कामोर्तब झालंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। राजन साळवी आज ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा हा धक्का मानला जातोय। राजन साळवी कोकणात आता 2-4च नावं उरली आहेत उद्धव ठाकरेंच्या बाजूनी। त्यामध्ये वैभव नाईकांचं नाव असेल, राजन साळवींचं नाव असेल, पण आता राजन साळवी सुद्धा शिवसेनेत आज प्रवेश करतील असं कळतंय। पुढची बातमी दरम्यान राजन साळवी यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे असं स्पष्ट केलंय। मंत्री उदय सामंत, किरण सामंत आम्ही सर्व एकत्र बसून मतदारसंघातील आवश्यक गोष्टींबाबत सकारात्मक चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसंच सगळ्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्यानं मी अत्यंत समाधानी आहे असं राजन साळवी यांनी स्वतःच स्पष्ट केलंय। आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधू सुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे। आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे। उद्या 3 वाजता टेंबे नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याचबाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली। जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं की सामंत बंधू नाराज आहेत, सामंत बंधूंनी खोडा घातला, आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदे साहेबांच्या घरी होते। त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेत आहेत। आता आपण पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल आज संसदेमध्ये मांडला जाणार आहे। या विधेयकासंदर्भात संयुक्त समितीसमोर सादर केलेल्या पुराव्यांची नोंदही संसदेत मांडली जाणार आहे। वाढत्या अपघातामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या शिवशाही बसला घरघर लागली आहे। आता शिवशाही बसची सेवा बंद केली जाणार आहे। पुनर्बांधणी करण्यात आल्यानंतर शिवशाही बस लालपरी किंवा हिरकणी एशियाड म्हणून धावणार आहे। जळगाव जिल्ह्यात तूर खरेदीसाठी 16 खरेदी केंद्र कार्यरत आहेत। शेतकऱ्यांना 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। 2024-25 करता तूर हमीभाव 7,550 रुपये इतका आहे। तर शेतकऱ्यांनी तूर नोंदणीचा लाभ घेऊन ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12चा उतारा अशी कागदपत्रे घेऊन खरेदी केंद्रांवर तूर नोंदणी करावी असं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे।
पुणे महापालिकेचं अंदाजपत्रक मार्च महिन्यामध्ये सादर होणार आहे. महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून प्रशासक म्हणून आयुक्त अंदाजपत्रक सादर करतायत. महापालिकेच्या विविध भांडवली कामांचा, वॉर्डस्तरीय कामं, महत्त्वाकांक्षी प्रकल्प याचबरोबर वेतन खर्च, उत्पन्न याचा ताळमेळ घालणारं असं हे अंदाजपत्रक असेल. जळगाव महानगरपालिकेकडून औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना मालमत्ता कर लावण्यावर उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा कर माफ करावा, MIDC उद्योजकांची संघटना आणि मनपाची संयुक्त समिती गठीत करावी आणि कर प्रणालीचं पुनरावलोकन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षाच्या तुलनेमध्ये 70,000 हेक्टरना वाढून 5.34 लाख हेक्टरवर गेली आहे. रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 42,980 क्विंटल इतकी आवक झाली, तर सोयाबीनला 3,868 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. जळगाव चाळीसगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल कांद्याची आवक कमी झाल्यानं दरात क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. दरात काहीशी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कांद्याला 2,777 रुपये इतका दर मिळाल्यानं 10 दिवसांनंतर 500 ते 600 रुपयांची क्विंटल मागे वाढ झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी खिळखिळी झाली आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचन अनुदान थकवलं गेलंय. निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. सामाजिक न्याय मागण्याकरता पुणे ते मंत्रालय पायी प्रवास मावळमधील अन्यायग्रस्त कुटुंबानं सुरू केलाय. मूलभूत सुविधा आणि पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप कुटुंबानं केलाय. हे कुटुंब पिंपरी चिंचवडच्या थेरगाव इथून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयात न्याय मागण्याकरता पायी निघालंय. महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना ॲग्रीस्टॅक या शेतकऱ्याचं फार्मर ID बनवण्याच्या कामाला वेग आलाय. ID बनवण्यासाठी मावळमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. ID बनवण्याकरता शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे, तर ही योजना शेतीच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणारी योजना आहे असाही एक सूर उमटला. सोनं गुंतवणूकदारांकरता नवीन वर्षात मोठी संधी उपलब्ध झाली आहे, कारण अवघ्या 2च महिन्यात सोनं प्रति तोळ्यामागे 9,000नं महागलं आहे. त्यातही फेब्रुवारी महिन्यात दरवाढीचा वेग तुलनेनं अधिक आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 5,800 रुपयांनी वाढले, तर फेब्रुवारी महिन्याच्या 10 दिवसात सोनं प्रति तोळा 3,200 रुपयांनी महाग झालं. अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदी काठांवर काय परिणाम होतील याबाबतचा अभ्यास करण्याकरता राज्य सरकारनं रुरकी इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलेला आहे. या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टी धरणाबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहे. एक महत्त्वाची बातमी बघूया. आदित्य ठाकरे आज नवी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. दिल्लीत इंडिया आघाडीतील नेत्यांची ते भेट घेणार आहेत. दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे हे उबाठाच्या खासदारांशी सुद्धा बोलणार आहेत असं कळतंय. ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेत इनकमिंग सुरू असल्यानं धास्तावलेल्या नेत्यांकडून आता रणनीती सुरू असल्याचं दिसून येते. याआधी सुद्धा सगळे खासदार एकत्र जमून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही उबाठातच आहोत असं सांगितलं होतं, आणि आता आदित्य ठाकरे नवी दिल्लीत जात आहेत. ते इंडिया आघाडीच्या नेत्यांशीही बोलणार आहेत आणि त्यानंतर उबाठाच्या खासदारांशी सुद्धा. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातात, पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीयेत. जनआरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारनं रुग्णालयांना दिलेच नाहीत.
भाजपच्या संघटन पर्व अभियानाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे 13, 14 आणि 15 फेब्रुवारीला 3 दिवसांच्या महाराष्ट्रात दौऱ्यात जातील महाराष्ट्राच्या आणि कार्यकर्त्यांशी बोलतील। यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्या सोबत असणार आहेत। निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर कामं मंजूर केल्यानं रखडलेली बिलांची रक्कम मिळवण्यासाठी राज्यातील ठेकेदारांनी आंदोलन सुरू केलंय। याची दखल सरकारनं घेतली। छोट्या ठेकेदारांची सुमारे 10,000 कोटींहून अधिकची बिलं मार्च अखेर चुकती केली जाणार आहेत। राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे। राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे। त्यामुळे दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या पुणे विभागीय शाखेनं 1,196 कोटी रुपयांचा मोठा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला। या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। जळगावातील पोलन पेठेतील हार्डवेअर व्यावसायिकाला 5,56,000चा चुना लावण्यात आला। व्यावसायिकाकडून 6,95,000चा माल खरेदी करून केवळ 1,38,000 रुपये अदा केले। उर्वरित पैसे न देता फोन बंद करून कर्नाटकातील व्यापारी पसार झाला। या प्रकरणी व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी अभिनेत्री उर्मिला कोठारेचा कार अपघात झाला होता। अपघाताच्या तपासावर उर्मिला कोठारेंनी संशय व्यक्त केलाय। अपघाताचा तपास सीआरडी अथवा अन्य तपास यंत्रणेकडून करून घ्यावा अशी मागणी करणारी याचिका तिने उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे। शाडूच्या मूर्ती बनवण्याकरता मुंबई महापालिकेकडून मोफत आणि लागेल तेवढी माती मूर्ती व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवाआधी 2 महिने सुरू होणारं रजिस्ट्रेशन यावर्षी तब्बल 6 महिने आधी म्हणजेच 1 मार्च पासूनच सुरू होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर कठोर बंदी करणार आहे। पुण्यामध्ये वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनानं 15 दिवस निश्चित केले आहेत। गणेशोत्सवासाठी 6 दिवस तर नवरात्रीसाठी 2 दिवस ध्वनी मर्यादा असून सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ती मर्यादा शिथिल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागामध्ये बाटलीबंद पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन तर्फे रेल्वे स्थानक आणि मेल एक्सप्रेस रेल्नीर बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यात येतो। दरम्यान अंबरनाथच्या कारखान्यात नूतनीकरण आणि वार्षिक देखभालीचं काम सुरू असल्यानं पाण्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह विधानानंतर 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्या घडामोडींवर आता कॉमेडियन समय रैना यानं सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय। लोकांना हसवणं फक्त आणि फक्त हाच आमचा हेतू होता असं समयनं सांगितलंय। तर या शोचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली आहे। मुंबई शहरातील भायखळा पूर्व पश्चिम परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्यात येते आहे। आतापर्यंत या पुलाचं 60% काम पूर्ण झालंय। ऑक्टोबर 2025 पर्यंत हा पूल वाहतूककरांकरता खुला करण्याचं नियोजन आहे। पाचोऱ्यातील एका तरुणाची 9 लाखांची फसवणूक करण्यात आली। टेलिग्रामसह व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून गुगल मॅपवर रिव्ह्यू देण्याचं आणि एका वेबसाईटद्वारे क्रिप्टो ट्रेडिंग करण्यास सांगून त्याद्वारे अधिक नफा देण्याचं आमिष या तरुणाला दाखवण्यात आलं होतं। अखेर आपली फसवणूक झाल्याचं कळताच संबंधित तरुणानं सायबर पोलिसात तक्रार केली आहे। महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेले नवे प्राप्तिकर विधेयक आज लोकसभेमध्ये सादर केलं जाण्याची शक्यता आहे। नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू केला जाईल असं सूत्रांनी सांगितलंय। अर्थसंकल्प सादर करताना घोषित केलेलं विधेयक अधिक स्पष्ट आणि सोपं असं प्राप्तिकर विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाऊ शकतं। हा नवा प्राप्तिकर कायदा 60 वर्ष जुन्या प्राप्तिकर कायदा 1961 ची जागा घेईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत
या विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली होती। नव्या कायद्यात 536 कलम आणि 622 पृष्ठ 23 प्रकरणं असून यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। गेल्या वर्षी आणि कर निर्धारण वर्ष ही संकल्पना काढून टाकण्यात आलेली आहे आणि फक्त करवर्ष आणण्यात आलेलं आहे। मानक वजावटीपासून ते भांडवली नफ्यावरील करापर्यंत सगळ्या बाबी या मसुद्यात स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत। स्टार्टअप, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना करलाभ प्राप्त करण्याकरता पर्याय आधारित करवर्ष निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे। कर सवलती आणि वजावटी तर्कसंगत करण्यात आलेल्या आहेत। पुन्हा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,27,672 क्विंटलची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 44,940 क्विंटल आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,550 रुपयांपासून ते 2,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत राज्यातील 100% कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे। त्यासाठी तब्बल 16,000 मेगावॅटचे लहान क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्याकरता वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट दिलं गेलंय। त्यामुळे 100% शेतकऱ्यांच्या पंपाला हरित ऊर्जा पुरवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे। पिंपरी महापालिकेनं 50,000पुढील थकबाकीदारांच्या औद्योगिक, निवासी, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी अशा 438 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे। या मालमत्ताधारकांकडे 17,38,94,000 रुपयांची थकबाकी आहे। पुण्यामध्ये गेल्या आठवड्यात अनेक डुकरांचा मृत्यू झालाय। राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकानं पुण्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। दरम्यान कावीळ सदृश्य आजारानं या डुकरांचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली। कर्मचाऱ्यांचं वेतन, बसचं भाडं, वाढणारा विद्युत खर्च यामुळे पीएमपीच्या खर्चात बेसुमार वाढ होते। मात्र त्यात पीएमपी बसची वर्षभरात तब्बल 13.5 लाख किलोमीटर इतकी बिगर प्रवासी वाहतूक झालेली आहे। त्यामुळे तोटा 24,68,00,000 वाढला आहे। नरखेड इथल्या पीएमएमसी या बाजारात सोमवारी पासून मृगबहाराच्या संत्रा खरेदीला प्रारंभ करण्यात आलाय। या प्रसंगी बाजार समितीच्या वतीनं संत्रा उत्पादकांचा गौरव करण्यात आलाय। पहिल्या दिवशी 30 ते 35,000 रुपये प्रति टन इतका दर मिळाला आहे। स्वच्छ मुंबईसाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात शून्य कचरा मोहीम राबवण्यात येते। सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 या 2 तासांच्या कालावधीत कचरामुक्त तास मोहीम राबवली जाते। एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 80 लाख क्विंटल कांदा विकला आणि त्यातून 1,139 कोटींची उलाढाल झाली। एप्रिल 2024 पासून आतापर्यंत बाजार समितीत 58,62,000 क्विंटल कांदा विकला गेला। त्यातून शेतकऱ्यांना 1,315 कोटी रुपये मिळाले आहेत। वसई विरार महापालिकेतील उपायुक्तांची 14 पैकी 7 पदं रिक्त असल्यानं सध्या कार्यरत असलेल्या उपायुक्तांवर कामाचा ताण वाढतोय। त्यामुळे उपायुक्तांकडे 12 ते 15 विभाग देण्यात आलेले आहेत। मुंबई शहरातला गारठा पुन्हा एकदा वाढणार आहे। किमान तापमानात घसरण होऊन पुन्हा एकदा 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाणार आहे हा गारठा असं कळतंय। म्हणजे तापमान खाली जाणार आहे असा अंदाज आहे। अलीकडे काही दिवसात तापमानात वाढ होत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होणार आहे, घसरण होणार आहे असा अंदाज व्यक्त होतोय। एक महत्त्वाची बातमी बघूया। धनंजय मुंडे यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवली। करुणा मुंडे यांना दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना खरी माहिती का दडवली असा प्रश्न विचारलेला आहे। कारण दाखवा नोटीस बजावलेली आहे, बजावण्याचे आदेश दिलेले आहेत। याबाबत 24 फेब्रुवारी 2025 ला परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे। तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी असं म्हटलंय।
मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसंच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता. मात्र करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात. निधी मिळत नसल्याने भाजपला रामराम ठोकत सांगलीच्या वड्डीच्या फॉरेन रिटर्न सरपंचासह ग्रामपंचायतीनं पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलाय. फॉरेन रिटर्न होऊन सरपंच बनून गावाचा विकास करण्याचं स्वप्न लोकनियुक्त सरपंच यशोधर राजे शिंदे यांनी बघितलंय. पुणे ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांकडून 16 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी देशातील अनेक ठिकाणी कारवाई करत हजारो कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त केला होता. पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी आहे नागपुरातून. नागपुरातील बसपचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.